ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत. राज्य शासनानं 10 GR काढले. म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे, ते सगळ्यांना माहित आहे. कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीजी. नाही म्हणजे विचारपूर्वक योजना 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 करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही. फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. लोकसभेत जो फटका बसला अशीच लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे. हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते. त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती. मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय? ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती, तुम्ही GR काढला, एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला, कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी. खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक, स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या. मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका. त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का? खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणली त्यावेळेस पासूनच ती यशस्वीरित्या पुढेही राबवायची आणि ती कधी थांबवली जाणार नाही अशी घोषणा किंवा वारंवार त्याचा उल्लेख विभाग म्हणून आम्ही करत होतो. पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून केला, नंतर फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केला, उपमुख्यमंत्री म्हणून केला, दादांनी त्या संदर्भातला त्या पद्धतीनं नेहमी उल्लेख केला. कारण इतकी यशस्वी योजना आहे, इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद ही योजना आणू शकलेली आहे, आर्थिकरित्या सक्षम करू शकलेली आहे. त्यामुळे ती अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या राबवली जावी ही आमच्या सगळ्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे. आज त्याचा पुनरुच्चार सभागृहामध्ये अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केला. ही योजना ही नेहमीच विरोधकांना खटकत राहिलेली आहे. ते सुरुवातीपासून या योजनेवर टीका करत आलेले आहेत, पण टीका करूनही कोर्टामध्ये जाऊनही अनेक त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करून सुद्धा आज ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे. पुढेही ती त्याच पद्धतीनं राबवली जाईल याची खात्री मी आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छिते. लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आत्ता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे. कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत. त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच. कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही. ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते. पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो. तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं. 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली. ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये KYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्चपर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील. स्क्रुटिनी केल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो राज्यभरातला आकडा आहे तो कमी झाला होता. आता एकंदरीत मला तुमच्याकडनं हे म्हणजे जाणून घ्यायचंय, लाडक्या बहिणींचा आकडा राज्यभरात वाढत राहणार आहे?
या संदर्भात म्हणजे तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? म्हणजे वाढावं हे हा आकडा, की आता जितका योजनेचा लाभ घेत आहेत महिला भगिनी तेवढ्याच हा लाभ घ्यावा असं? अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का, त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशन मध्ये काही बदल करावे, हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही. ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत, या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की आदिताई तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं की वेळोवेळी आम्ही या योजनेमध्ये बदल करणार आहोत आणि गरज पडल्यास KYC करण्यासाठी सुद्धा आम्ही पुन्हा बदल करून त्यांना पुन्हा मुदतवाढ सुद्धा देणार आहोत. म्हणजेच की बदल करणार आणि त्याचबरोबर कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र करणार नाही. तर त्याचबरोबर तुम्हाला मी एक शासन निर्णयसुद्धा दाखवून देतो आणि हा शासन निर्णय आहे की लाडक्या बहिणींचं जे काही KYC आहे, आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया आहे त्यासाठी जी आहे, म्हणजेच की ऑनलाईन जे काही तुम्ही KYC करता KYC त्याबद्दलचं आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता 3ऱ्या क्रमांकाचा जो काही मुद्दा आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील. तुम्ही आणखीन एकदा बघून घ्या, व्यवस्थित बघून घ्या. यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 3ऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघा. या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहणार आहे. तर आता हा शासन निर्णय दाखवण्याचा माझा हेतू काय आहे तर तुम्ही समजले असाल की दरवर्षी जून महिन्यामध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हा जो काही KYC ची प्रक्रिया आहे हे दरवर्षी पूर्ण करावी लागेल, अशा प्रकारचं शासन निर्णयामध्ये नमूद आहे. म्हणजेच की आता या जून महिन्यापासून आपल्याला, कारण की शासनाकडून अजूनही काही माहिती मिळाली नाही KYC बद्दल किंवा मग मुदतवाढीबद्दल. कारण की तुम्हाला माहीत असेल की 30 एप्रिलपर्यंत ज्या बहिणींची KYC चुकली होती त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्यांची प्रक्रिया झालेली आहे, त्यांची KYC झालेली आहे. आता बघा, ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्या बहिणींसाठीचं काहीही शासनाकडून शासन निर्णय आलेला नाही अजून. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मग आदिताई तटकरे असतील यांच्याकडून सुद्धा काही माहिती आली नाही आहे. कुठल्याही अधिकाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती समोर आली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की अंदरून एक माहिती समोर येत आहे की KYC पुन्हा होणार आहे. ज्या बहिणींची KYC राहिलेल्या आहेत, ज्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या सर्वांची KYC पुन्हा होणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा मुदतवाढ मिळणार आहे. अशा प्रकारची एक गुप्त माहिती समोर येत आहे आणि त्यानुसारच आपण हे सांगत आहोत की तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे, ज्या बहिणी KYC करू शकल्या नाही किंवा त्यांचं करण्याचं बाकी आहे KYC, त्या सर्व बहिणींनी घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. शासनाला तुम्हाला पुन्हा मुदतवाढ द्यावीच लागणार आहे, पुन्हा संधी द्यावीच लागणार आहे. कारण की संपूर्णतः चूक शासनाची होती आणि तुम्हाला शासन वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि म्हणूनच तुम्हाला मी हे व्हिडिओज दाखवले, त्याचबरोबर शासन निर्णयसुद्धा दाखवला. आणि आता जर आपल्याला अजून शासनाकडून काही शासन निर्णय आला नाही, माहिती मिळाली नाही, तरी आपल्याला घाबरायचं नाही आहे. कारण की शासन आता जे काही लाडक्या बहिणींचे 3 हप्ते बाकी राहिले आहेत ते हप्ते टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, त्यांची DBT करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. कारण की ज्या बहिणींची चुकीची दुरुस्ती झालेली आहे त्यांची आता पडताळणी सुरू आहे आणि त्या पडताळणीनुसार सर्व बहिणी पात्र झाल्यावर त्यांच्यासाठी सुद्धा हे 3 हप्ते गेले पाहिजे. अशा प्रकारची प्रक्रिया चालू असताना हा विलंबसुद्धा होत आहे आणि म्हणूनच शासन त्यामध्ये मग्न आहे. आणि म्हणून आता ज्या बहिणींची KYC राहून गेलेली आहे, ज्या बहिणी KYC करू शकल्या नाही आहे, ज्या बहिणींची KYC झालीच नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आता मुदतवाढ लवकरच शासन देणार आहे. कारण की जून महिन्यापासून आपली जी काही प्रक्रिया आहे ही सुरू होणार आहे आणि त्यासाठी लवकरच आता शासन निर्णयसुद्धा निघणार आहे. आणि आदिताई तटकरे यांच्याकडून सुद्धा काही ट्विटच्या माध्यमातून किंवा मग इतर माध्यमातून त्या पत्रकार परिषदमध्ये बोलत असताना सुद्धा आपली माहिती देऊ शकतात KYC बद्दल आणि तुम्हाला पुन्हा संधी मिळू शकते. आता बघा, आपल्याला थोडा वाट बघावी लागणार आहे. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आपल्याला 15-20 दिवस आणखीन वाट बघावी लागणार आहे आणि लवकरच आपल्याला पुन्हा ही संधी मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच की जास्तीत जास्त बहिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे. मी देवानंद गव्हांदे, भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.